सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मागील 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी संशयित आरोपी सुच्चू कुमार कृष्णा चंद्रबंसी याला पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने संबंधित अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आहे। विजापूर नाका पोलिसांनी सुरुवातीला तपासाचे अनेक प्रयत्न केले, मात्र आरोपी आणि मुलगी दोघेही मिळून येत नव्हते। अखेर 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला। तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे अवघ्या 18 दिवसात आरोपीचा माग काढला। आरोपी आणि पीडित मुलगी आंबेठाण रोड, बिरवडी, चाकण, पुणे येथे असल्याची खात्री पडताच पथकाने तेथे छापा टाकला। 21 फेब्रुवारी रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून 22 फेब्रुवारी रोजी पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे।